आपणा सर्वांचे स्वागत करत आहे। कागल तालुक्यात निवडणुकीसाठी प्रशासन यंत्रणा सज्ज, मतदान केंद्रात मोबाईल आणू नये, निवडणूक निर्णय अधिकारी। कागल तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालं असून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे। मतदान केंद्रात मोबाईल आणू नये त्याला सक्त मनाई करण्यात आली असून मतदारासह इतरांनी मतदान केंद्रात मोबाईल आणू नये, तसेच मतदान ओळखपत्रासह शासनमान्य 12 पैकी कोणताही एक ओळखीचा पुरावा मूळ स्वरूपात सोबत आणावा। विधानसभा निवडणुकीत कागल विधानसभा मतदारसंघ यापूर्वी राज्यात मतदान अग्रेसर ठरला आहे। ही परंपरा कायम ठेवण्यासाठी मतदानासाठी सहकार्य करावं, प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रसाद चौगले व सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी केलं आहे। तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 6 जागांसाठी 16 उमेदवार तर पंचायत समितीच्या 12 जागांसाठी 39 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। या निवडणुकीसाठी एकूण पुरुष मतदार 1,01,255, एकूण स्त्री मतदार 99,437 व इतर 2 असे एकूण 2,06,94 मतदार आहेत। या निवडणुकीसाठी तालुक्यात एकूण 231 मतदान केंद्र असून या केंद्रावर केंद्राध्यक्षासह 1,265 मतदान कर्मचारी नियुक्ती करण्यात आले आहेत। निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी 182, गृह संरक्षक दलाचे हिंगोली येथील 274 आणि स्थानिक 125 जवान असे एकूण 581 पोलीस कर्मचारी यांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। शुक्रवारी नवोदय विद्यालय येथून एसटी बसेस आणि खाजगी वाहनातून मतदान कर्मचारी आपापल्या केंद्रावर रवाना झाले आहेत। लिंगनूर दुमाला अंगणवाडीत मतदान जनजागृती कार्यक्रम। एकात्मिक बालविकास प्रकल्प कागल अंतर्गत लिंगनूर दुमाला येथील अंगणवाडीमध्ये मतदानाची जनजागृती नाविन्यपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी मतदानाचं महत्त्व समजून सांगण्यात आलं, तसेच मुलांना शारीरिक, बौद्धिक, सामाजिक विकास व्हावा हा उद्देश होता। या कार्यक्रमाचे मार्गदर्शक एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी जयश्री नाईक, अंगणवाडी सुपरवायझर वंदना चव्हाण, अंगणवाडी सेविका वनिता शेलार, अंगणवाडी मदतनीस सविता तोडकर व पालकवर्ग यावेळी उपस्थित होते। चंदगडमध्ये 4 जिल्हा परिषद व 8 पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, 211 मतदान केंद्रावर 1,055 कर्मचारी तैनात, मतपेट्या रवाना। चंदगड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 शांततेत, पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तहसील प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली आहे। आज तहसील कार्यालय चंदगड यांच्या वतीनं इंडॉल मैदानावर मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना सविस्तर प्रशासकीय सूचना देऊन मतपेट्यावर निवडणूक साहित्य संबंधित मतदान केंद्राकडे आज रवाना करण्यात आलं। तालुक्यातील सुमारे 1,53,448 मतदारांनी 4 जिल्हा परिषद गट व 8 पंचायत समिती गणा अंतर्गत ही निवडणूक होत आहे। जिल्हा परिषदेसाठी एकूण 9 उमेदवार तर पंचायत समितीसाठी 26 असे एकूण 35 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। या संपूर्ण प्रक्रियेसाठी प्रशासनाने अत्यंत काटेकोर नियोजन केलं असून मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी मनुष्यबळ, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे। शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने संवेदनशील मतदान केंद्रावर विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सतत गस्त, देखरेख व तात्काळ प्रतिसाद देण्याची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे। यावेळी प्रशासनाकडून सर्व कर्मचाऱ्यांना निष्पक्षता, शिस्त व जबाबदारीचं काम करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले। लोकशाही प्रक्रियेतील हे महत्त्वाचं पर्व शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे व तहसीलदार राजेश चव्हाण यांनी केलं आहे।